स्थलांतरित विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याशी संबंधित खटल्यातून राज ठाकरे यांची निर्दोष मुक्तता. पुराव्यांच्या अभावामुळे 18 वर्ष जुना असलेल्या या खटल्यात मनसे प्रमुखांना ठाणे न्यायालयाकडून दिलासा मिळालेला आहे. अफवांमुळे चिघळलेल्या परिस्थितीमुळे मुंबईतील वांद्रे परिसरात अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान तणाव निर्माण झाला. दगडफेकीच्या घटनेमध्ये 10 पोलीस कर्मचारी जखमी झाले तर अनेक दंगलखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतले. वांद्रे रेल्वे स्थानक परिसरातील अतिक्रमण हटाव मोहीम सलग 3ऱ्या दिवशीही सुरू राहिली. सुरक्षेची खात्री करण्यासाठी 1200 कर्मचाऱ्यांचे पथक तैनात करण्यात आले. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन देखील करण्यात आले आहे. ठाण्यातील गावदेवी भाजी मार्केटमध्ये पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली. आग विझवण्याच्या मोहिमेदरम्यान एका दुर्दैवी अपघात घडला, ज्यात अग्निशामक दलाच्या एका जवानासह 2 व्यक्तींचा मृत्यू झाला. अन्य 2 जण गंभीर जखमी झालेले आहेत. मुंबईतील वांद्रे येथील अतिक्रमण हटाव मोहिमेबाबत रेल्वे प्रशासनाचे महत्त्वपूर्ण विधान. आतापर्यंत 85% अनधिकृत बांधकामे पाडण्यात आलेली आहेत. पुढील काही दिवसात विशेषज्ञांनी निश्चित केलेला 100 बांधकामांचा अपवाद वगळता उर्वरित सर्व अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली जाईल. कल्याण डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी. 22 मे रोजी पाणीपुरवठा बंद राहणार. पाणी टंचाईचा सामना करत असतानाच एकाच महिन्यात पाणीपुरवठा विस्कळीत होण्याची ही दुसरी वेळ आहे. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग. सुनेत्रा पवार यांच्याशी संबंधित राष्ट्रवादी काँग्रेसमधील संभाव्य फुटीच्या चर्चा सुरू असतानाच 22 आमदारांनी शरद पवार यांची घेतलेली भेट सर्वांसाठीच धक्कादायक आहे. KYC प्रक्रिया पूर्ण करूनही अनेक महिलांना अद्याप 1500 रुपयांची आर्थिक मदत मिळाली नाही. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींमध्ये सध्या संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. केवळ मीरा भाईंदर परिसरातच 3000 बनावट जन्मदाखले वितरित करण्यात आल्याच्या दाव्यावरून आता मोठा गदारोळ उडाला. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी आणि फॉरेन्सिक ऑडिट करण्याची मागणी केली. महाराष्ट्रात पंतप्रधान आवास योजनेला मोठा दिलासा मिळाला. परवडणाऱ्या घरांच्या बांधकामासाठी राज्य सरकारने 220 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. काम आधी पैसे नंतर. नीट पेपरफुटी घोटाळ्यातून एक मोठा खुलासा समोर आला. विद्यार्थ्यांच्या पालकांची लाखो रुपयांचे व्यवहार करण्यात आले होते आणि RCC इन्स्टिट्यूटचा मालक शिवराज मोटेगावकर आता पोलिसांच्या चौकशीदरम्यान सत्य कबूल करत आहे. मुंबईतील पाणी संकट अधिकच गडद झालेले आहे. शहरातील तलावांमधील पाण्याची पातळी सतत खालावत असल्याने BMCची 10% पाणी कपात अजूनही लागू, ज्यामुळे रहिवाशांना पाण्यासाठी टँकर्सवर अधिकाधिक अवलंबून राहावे लागत आहे. कल्याण रेल्वे स्थानकावरील अतिक्रमणे हटवण्यासाठी आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांशी एका महिला फेरीवाल्याचा वाद झाला. शिवीगाळ आणि झटापवून झालेल्या वादानंतर संबंधित महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. डिझेलच्या वाढत्या किमती आणि इंधनाच्या संभाव्य संकटाचा परिणाम म्हणून देशभरातील ट्रक वाहतुकीत आता व्यत्यय येत आहे, ज्यामुळे पुरवठा साखळीवर आणि जीवनावश्यक वस्तूंच्या वितरणावर आता परिणाम होत आहे. महाराष्ट्रातील महायुती आघाडीमध्ये राज्य संचालित महामंडळांच्या वाटपाचा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला. यामध्ये भाजपाला 48 तर शिवसेनेला 29 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 23% वाटा मिळणार आहे. भारतीय रेल्वे लवकरच एक होणार आहे. 100% पूर्णपणे स्वदेशी ॲल्युमिनियमपासून बनवलेली नवीन वंदे भारत 3.0 रेल्वे गाडी लवकरच सेवेत दाखल होणार. या उपक्रमामुळे खर्च कमी होईल आणि देशाची तांत्रिक क्षमता वाढेल. महाराष्ट्रातील परिचारकांनी नवीन बदली धोरण विरुद्ध जोरदार आंदोलन केले. राज्यभरातील सरकारी रुग्णालयांमधील परिचारिकांना हा आदेश मागे घेण्याची मागणी केली. छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरे गटाचे नगरसेवक पेट्रोल आणि डिझेल संकटाचा निषेध करण्यासाठी बैलगाडीने महापालिकेत दाखल झाले आणि त्यांनी सरकारविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली. मुंबईत सोने आणि चांदीच्या दरात बदल दिसून आला. 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव 1,46,600 रुपयांवर पोहोचला तर चांदीचा भाव प्रति किलो 2,085 रुपयांवर गेला. मुंबई अहमदाबाद महामार्गाच्या खराब झालेल्या भागाची दुरुस्ती करण्याचे काम वेगाने सुरू. पावसाळ्याला सुरुवात होण्यापूर्वी कॉन्क्रिटीकरणाचे काम पूर्ण करण्यासाठी NHAI युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे.